नमस्कार भावांनो, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? रोज प्रकरण काय ना काहीतरी घडतेत दाद्या. नाशिकचा बाबा झाला, आता हे राजकारणी बाबा आले दाद्या. आपल्यात बाबांना कमी नाहीत दाद्या, ते कुठून पण बाबा येतात दाद्या. प्रकरण काय हे सगळं सांगतोय तुम्हाला. हो का, बाई बाटली आणि झिरवळांची रंगबाजी. नरहरी झिरवळ साहेब जे मंत्री महोदय आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचे दाद्या. ओके दाद्या, आमदार निवासातला खतरा व्हिडिओ, हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय का नाही मला माहित नाही, पण तो व्हिडिओ मी दाखविल दाद्या, 100% व्हिडिओ दाखविल. पहिली गोष्ट दाद्या, प्रकरण काय समजून घ्या. हो का, हे नरहरी झिरवळ साहेब, ठीक आहे, मंत्री आहेत दाद्या, सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे वादग्रस्त विधान पण असतात दाद्या. अजून तुम्हाला काय काय फोटो दाखवतोय दाद्या, व्हिडिओ जरा नीट बघा. शेवटी प्रश्न कसा आहे दाद्या, ज्या राजकारण्यांना आपण निवडून देतो ना दाद्या, ती जनतेची कामं करतात का राडी लफड्याची कामं करतात हे पण सगळ्याला समजलं पाहिजे दाद्या. ही जी लोक सांगतात ना राजकारणीवाले, तुम्ही व्यसन करू नका, अरे ह्यांची कांड काय ती बघा ना जरा तुम्ही. बघा जरा काय काय कांड आहेत दाद्या. हो का, बघा ही व्हिडिओ तुम्हाला, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल दाद्या, ही आपल्याला असं दाखवता तर येणार नाही. पहिली गोष्ट दाद्या, इथं कोणतर बसलेला दाद्या, ही व्हिडिओ आहे ना यादव, रवी यादव का पप्पू यादव दाद्या कोणतर आहे, ह्या दोघांनी काहीतरी हा व्हिडिओ रेकॉर्डेड केलेला आहे ना, हा मीडियाला शेअर केला आहे दाद्या, बरोबर आहे. इथं जी झोपलेली आहे ना दाद्या, ही लेडीज आहे. लेडीज म्हणजे दाद्या तृतीयपंथी आहे दाद्या. आता तृतीयपंथीचा अर्थ तर कळतोय दाद्या. आता पुढे बघा इथं, हो का, बघितलं जरा इकडंच तोंड दिसते दाद्या, ही वळकीचं वाटते ना, टोपी आता दाखवली ना तुम्हाला. मस्तपैकी एसी रूम आहे दाद्या. ही जन्नत लाईफ जगतात बघ, बघितलं का. इकडं लोकांना काय नाही, खायला अन्न नाही भेटू दे, पोरांना शिक्षण नाही भेटू दे, पण ह्यांची लाईफ खतरनाक असली पाहिजे दाद्या. आणि ह्याची ऑलरेडी तक्रार त्या माणसानं खूप वेळा केली की बाबा अशा अशा गोष्टी घडतात. मग मला सांगा, आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत सगळ्या गोष्टी तर माहीत असणार आहेत की नेमकं काय होतंय काय नाही, तरी पण ह्या प्रकरणात सगळे गप आहेत. एक जण बोलायला तयार होत ना दाद्या. खरी एकी राजकारणीवाले दाद्या, हे राजकारणीवाले आहेत ना, समोरासमोर नुसतं भांडून आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला काय करते ती येड्यात काढते दाद्या, येड्यात. आणि ही मस्तपैकी आत नाही सगळी एक आहेत, फक्त आपल्याला दिखावा वेगळा असतो यांचं. आता दुसरं एक दाद्या, एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, जो व्हिडिओ शेअर झालेला आहे तो नीट बघा. बघितलं मटणं. हो का, तो का दारूच्या बाटल्या. हो का, इथं काहीतरी काढ चालू आहे बघा. हो का, बघितलं. हो का, हे दिसलं. तो का टोपी घातली बघा. हो का, हो का, अरे काय चाललंय काय लगा म्हणाव. तो का साहेब बघितलं, ते बाईचा हे. वा बास नको, ही डोक्याला ताप आहे. बघितलं व्हिडिओ तर सगळ्यांनी बघितला असेल. आपण पण अशा लोकांना निवडून देतोय. ते मस्तपैकी मंत्री निवासस्थान आहेत दाद्या. हे प्रकरण आत घडते ते, इथं सर्वसामान्य लोकांचं यांना काही देणं घेणं नाही. बस पार्ट्या झाल्या, निवडणुकीच्या टायमाला येणार, मतदान घेणार आणि निवांत 5 वर्ष तिकडं असली रंगबाजी करत बसतेत दाद्या. जरा तुम्हाला 100 वेळा म्हणतोय भावांनो, मतदान करताना विचार करून करा. आमदार असा असला पाहिजे ज्याला गोरगरीब जनतेचा दाद्या विकास हवा पाहिजे दाद्या, त्याला की नाही की असली रंगबाजी नको. साधा विचार करण्याची गोष्ट आहे. काय आदर्श ठेवायचा आपण, आणि महाराष्ट्र काय पुढे जाणार आहे. कुठला तर मंत्री म्हणला होता की महाराष्ट्र सौदी अरेबियापेक्षा पण पुढे जाईल दाद्या. अरे सौदी अरेबिया कुठं, आपलं महाराष्ट्र कुठं दाद्या. हे तर रानातलं लगा तुम्हाला हायवेवरचं खड्डं तुम्हाला काढायला येत नाहीत. ह्यांना ह्याच्यातनं टाइम भेटत नाही दाद्या.
आज कळालं की दाद्या महाराष्ट्रात विकास का होत नाही, का तर जे मंत्री महोदय असतात ना दाद्या, त्यांना दारू बाय ही गोष्ट सोडून दुसरी कुठलीच गोष्ट दिसत नाही, त्याच्यामुळं महाराष्ट्र सुधारत नाही. एक साध्या आणि सिंपल भाषेत सांगतो दाद्या, असल्यानं खरं सांगतो दाद्या, आपलं राज्यघटना दाद्या एवढी मजबूत आहे ना, देव करू राज्यघटनेत एखादी घटना दुरुस्ती होऊ दे दाद्या, जी बाबा एखादा कलम यायला पाहिजे, जी बाबा मंत्री असल्या गोष्टी करतोय ना दाद्या, किंवा कुठला शासकीय अधिकारी असेल, सर्वसामान्य असेल, मंत्री महोदय असेल, जसा सौदी अरेबियासारखं रूल आहेत ना दाद्या, हे असलं रूल हे झालं पाहिजे. अरे ह्यांना लगा घरातल्यानी बघितलं तरी काय, ह्यांचं वय आहे का रे दाद्या? आ वय तर असेल पाहिजे रे दाद्या. ह्या वयात आपल्या मस्तपैकी दाद्या गरीब जनतेला मस्तपैकी कामं केली, ती गरीब जनतेचा आशीर्वाद घेतलाय दाद्या, झालं गेलं अगोदरचं काय असेल ते. अरे ह्या वयात पण आता म्हणजे काय आदर्श काय घ्यायचा दाद्यानं, आपण काय घ्यायचा आदर्श यांच्याकडनं, आणि आपण यांच्याकडे कुठला प्रश्न मांडणार आहे, काय मांडणार आहे प्रश्न, मांडायचा काय? अरे ह्यांच्यातनं बंद नाही ती, आणि ह्यांच्या तक्रारी करून जर मॅटर सॉल्व्ह होत नसेल ना दाद्या, ऍक्शन होत नसेल, तर समजून जा राजकारणीवाली आतनं एकच असते, ती ही फक्त जनतेला दाखवायची काम आहेत दाद्या, बाकी काही सुद्धा कारण नाहीत. त्यामुळे आपण जरा डोळे उघडा रे भावांनो, आपण हिंदू मुस्लिम असल्या गोष्टी सोडा, त्यात काय नाही, हे असल्या गोष्टी चालतात का तुम्हाला? त्यामुळे विचार करा दाद्या, आणि हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. आपल्यातल्या लोकांना माहित व्हायला पाहिजे की आपण ज्या आमदाराला निवडून दिले तो आमदार नेमका करतोय काय, हे प्रत्येकाला माहित व्हायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.